नमस्कार, मी मंगल्स मेजवानीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवते आहे ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी, म्हणजे आपण त्याला सोल्याची भाजी म्हणतो। पण आपण बऱ्यापैकी काय करतो, त्याची आमटी वगैरे बनवतो। पण मी आज आमटी न बनवता अख्खे ओल्या सोल्याची किंवा ओल्या तुरीच्या दाण्याची मी इथे भाजी बनवते आहे। आणि त्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धा किलो शेंगा, त्याचे असे दाणे सोलून घेतलेले आहेत। सीझनमध्ये एकदा तरी हे खाल्ले गेले पाहिजे, बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतात। आता इथे मी 2 टोमॅटो असे किसून घेत आहे। तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतलं तरी चालते किंवा तुम्ही बारीक बारीक कापून घेतलं तरी चालते, जसं तुम्हाला इझी जाईल तसं। त्यानंतर मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा मी असा किसून घेते आहे अशा पद्धतीने। आता इथे मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे, सोबतच एक मी बटाटा सुद्धा त्यामध्ये घालणार आहे। हा बटाटा असा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये आपल्याला इथे कापून घ्यायचा आहे। हा उकडलेला बटाटा आहे। त्यानंतर अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचा आपण इथे ठेचा तयार करून घेऊया। म्हणजे काय होतं की आपल्या भाजीला ती प्रॉपर गावरान चव येते। आता कढईमध्ये तेल घालायचं, त्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता, मोहरी, त्यानंतर जिरं घालायचं, लाल मिरची घालून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये आपण किसलेला कांदा घालायचा। आता हा कांदा सुद्धा ब्राऊन गोल्डन होईपर्यंत हा परतवून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने। कांदा छान परतला गेला की त्यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा, हिंग घालायचा। ते छान परतलं गेलं की त्यामध्ये किसलेला टोमॅटो घालायचा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता आपण त्यामध्ये कोरडे मसाल्यांमध्ये हळद, धने पावडर, तिखटवाली लाल मिरची, फिक्कीवाली लाल मिरची म्हणजे नुसतं रंग येण्यासाठी, आणि जो आहे तो गरम मसाला घालून छान परतवून घ्यायचं। आता हे छान परतलं गेलं की त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला 5 ते 7 मिनिटांमध्ये छान शिजवून घ्यायचा अशा पद्धतीने। आता हा मसाला छान शिजला गेलेला आहे, त्यामध्ये सोले घालायचे, म्हणजेच तुरीचे दाणे घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि उकडलेला जो बटाटा आहे तो असा हातानंच कुस्करून घालायचा, म्हणजे पूर्ण मॅश नाही करायचा अशा पद्धतीने। थोडंसं पाणी घालायचं, मिक्स करायचं आणि तुरीचे दाणे शिजेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचे। बटाटा घातल्यानं काय होतं की भाजीला छान घट्टपणा येतो, थिकनेस येतं आणि 5 ते 7 मिनिटांनंतर भाजी मस्त छान शिजल्या गेलेली आहे। त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायचं, म्हणजे असं आपलं झणझणीत तुरीच्या दाण्याची भाजी तयार झालेली आहे। आता या तुरीच्या दाण्यांच्या भाजीसोबत आपल्याला करायची आहे मस्त अशी बाजरीची भाकरी। बाजरीची भाकरी तुरीच्या दाण्यांसोबत खूप छान लागते, एक नंबर कॉम्बिनेशन लागतं हे। आता बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आणि थोडं पाणी घालून पीठ असं मळून घ्यायचं आहे आपल्याला पाहिजे तसं। आता थोडंसं पीठ खाली भुरभुरायचं आणि जो गोल आपण गोळा केलेला आहे पिठाचा, त्यावर अशी भाकरी हलक्या हातानं थापून घ्यायची। मस्त गोल गोल अशी भाकरी इथे थापल्या जाते अशा पद्धतीने। भाकरी आपली थापून झालेली आहे, तवा गरम करायला ठेवलेलाच होता, त्यावर भाकरी घालायची। आता आपण खालून कोरडं पीठ लावलं होतं ना, म्हणून तो कोरडापणा निघून जावा म्हणून अगदी थोडं पाणी लावायचं आणि उलटपालट करून दोन्ही साईडनं व्यवस्थित शेकून घ्यायचे। आता तव्यावर छान शेकल्या गेली की आता डायरेक्ट गॅसवर आपल्याला ही भाकरी अशा पद्धतीनं शेकून घ्यायची। मस्त खस्त अशी ही भाकरी आपली इथे तयार झालेली आहे। तुम्हाला सांगते असा घमघमाट सुटलाय ना भाकरीचा। आता सोबत थोडासा आपण रायता बनवूया। त्यासाठी मी इथे घेतलेली आहे भेंडी, जी माझ्या परसबागेमध्ये आलेली आहे, वांगी आणि भेंडी सुद्धा। तर ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही पातळ अशी कापून घेतली, मिरची कापून घेतली, कोथिंबीर सुद्धा। त्यानंतर 1 वाटी दही मी इथं फेटून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून घेतले, त्यामध्ये आता आपल्याला जिरं, मोहरी घालायची आहे। त्यानंतर हिरवी मिरची घालून घेऊया आणि भेंडीसुद्धा आपण सोबतच घालून घेऊया। त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे, थोडासा हिंग घालायचा, हिंग अगोदरच पाहिजे होता पण मी विसरले। त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि ही भेंडी आपल्याला मंद आचेवर अगदी कुरकुरी होईपर्यंत परतवून घ्यायची आहे, जळू द्यायची नाही आहे। आणि छान भेंडी अशा प्रकारे परतल्या गेली की त्यावर कोथिंबीर घालायची आणि तयार भेंडी फेटलेल्या दहीमध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला सांगते एवढा अप्रतिम हा रायता लागते ना, ही गावरान भेंडी असल्यामुळं आणखी चवदार लागते। तर इथे मी भाकरीला थोडंसं तूप लावलंय, छान लागते। तुम्ही सुद्धा एकदा अशी सीझन स्पेशल तुरीच्या दाण्याची झणझणीत भाजी एकदा नक्की बनवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।